हाय फ्रेंड्स, बघा इंग्लिश वाचनाचे नियम आपण शिकत आहोत। याच्या पूर्वीचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा आज आपण पाहणार आहोत की आय चा उच्चार कशा प्रकारे काढला जातो। आय अक्षराचा उच्चार कशा प्रकारे काढला जातो। आयचा उच्चार बघा नियम पहिला की जर शब्दामध्ये दोन कॉन्सोनंटच्या मध्ये आय आलं, दोन कॉन्सोनंट त्याच्यामध्ये जर आय आलं, कॉन्सोनंट म्हणजे काय, ए, ई, आय, ओ आणि यू ही 5 अक्षरं सोडून उरलेली 21 अक्षरं। ठीक आहे, इंग्लिश मध्ये ए पासून तर झेड पर्यंत जी 26 अक्षरं आहेत त्याच्यामधील हे 5 सोडून बाकीची उरलेली जी 21 आहेत हे कॉन्सोनंट आहेत, म्हणजेच व्यंजन असतात। आणि त्याच्यापैकीच 2 अक्षरांच्या मध्ये जर आय आलं तर त्याचा उच्चार आपण हा पहिल्या वेलांटी प्रमाणे काढतो। कसा काढतो? पहिल्या वेलांटी प्रमाणे। जसं की बघा काही शब्द डीप, हीट, बघा 2 कॉन्सोनंट आहेत डी आणि पी, एच आणि टी याच्यामध्ये आय आलेला आहे, म्हणजे याचा उच्चार आपण पहिल्या वेलांटी प्रमाणे काढणार। जसं की रिब, टील, कील, फील, मिल्क, सिल्क। बघा यस आणि यल कॉन्सोनंट आहे, मध्ये आय आलेला आहे। यम आणि यल कॉन्सोनंट आहे, मध्ये आय आलेला आहे। तसंच लिफ्ट, यल आणि एफ कॉन्सोनंट आहे आणि मध्ये आय आलेला आहे, म्हणजे याचा उच्चार आपण कसा काढणार? पहिल्या वेलांटी प्रमाणे, लिफ्ट। ठीक आहे, हा नियम तुम्हाला समजला असेल। नियम काय आहे की 2 कॉन्सोनंटच्या मध्ये आय आला तर उच्चार पहिल्या वेलांटी प्रमाणे काढला जातो। ठीक आहे, आता बघा नियम क्रमांक 2। नियम क्रमांक 2 काय आहे बघा, जर शब्दात आय आलं आणि त्याच्यानंतर कॉन्सोनंटला सोडून ई आलं तर उच्चार आई असा काढला जातो। बघा शब्दामध्ये आय आलं, त्याच्यानंतर कॉन्सोनंट आलं आणि त्याच्यानंतर ई आलं तर उच्चार कसा काढला जातो? आई असा काढला जातो। आ ई, आई। बघा हा आई जो आहे हा काना म्हणून वापरला जाईल। जर तो कोणत्या एका समोर जो शब्द असेल त्याला काना म्हणून वापरला जाईल। जसं की बघा शब्द पाहिल्यानंतर तुम्हाला समजेल। बघा कॉन्सोनंट आले, बघा आई आले, त्याच्यानंतर एक कॉन्सोनंट आले आणि त्याच्यानंतर ई आले, म्हणजे या ठिकाणी हा आईचा उच्चार आपण आई असा काढणार। जसं की बघा बाई, बाई आणि क, बाईक। ई तर शेवटी सायलेंटच राहतो, आपण माग पाहिलेला आहे ईच्या उच्चाराच्या नियमामध्ये, बाईक। तसंच नाईस, नाईस, साइज, बाइट, टाइम, लाइफ, लाइक, वाइफ, फाइन, फायर, फायर, वायर, हायर, टायर आणि इन, स्पायर, इन्स्पायर। तर असे काही शब्द आहेत। ठीक आहे, की याचा उच्चार कसा काढणार आपण? आई असा काढणार, आई। काय आहे नियम की आय नंतर एक कॉन्सोनंट आलं आणि त्याच्यानंतर जर ई आलं तर उच्चार काय काढला जातो? हे आईचा आई असा काढला जातो। ठीक आहे, ह्या शब्दांवरून तो नियम लक्षात ठेवा। पुढे बघा पुढचा नियम आहे की शब्दामध्ये जर आय आलं, शब्दामध्ये
आय आलं आणि त्याच्यानंतर एन डी किंवा एल डी आलं, एन डी किंवा एल डी आलं तरी पण उच्चार हा आई असा काढला जातो, आ ई. ठीक आहे, एन डी किंवा एल डी आई नंतर. जसं की शब्द बघा, एन डी आलंय आई नंतर म्हणजे माइंड, ठीक आहे, माइंड. फाइंड, चाइल्ड, फाइंड, बाइंड, वाइंड इट्सेट्रा अशा प्रकारे. ठीक आहे, हे समजलं. नियम क्रमांक 3 काय आहे? शब्दामध्ये जर आय आलं नंतर एन डी किंवा एल डी आलं तर उच्चार आई असा काढला जातो. ठीक आहे, माइंड, फाइंड, चाइल्ड, फाइंड, वाइंड इटीसी. ठीक आहे, बघा या ठिकाणी फाइंड आणि हे पण फाइंड आहे, डबल शब्द झालाय, समजून घ्या. ठीक आहे, पुढे बघा, पुढचा नियम आहे की शब्दामध्ये जर आय आणि ई आलं तर उच्चार आई असा काढला जातो. ठीक आहे, हे शेवटी येतं बघा आई, त्यावेळेस काय उच्चार काढला जातो? आई. हे शेवटी येतं, लक्षात ठेवा. जसं की बघा, डाय, लाय, ज्यावेळेस आय आणि ई शेवटी येईल त्यावेळेस हा उच्चार आई असाच काढला जातो. पाय, टाय या प्रकारे. पुढे बघा, पुढचा नियम आहे की जर शब्दामध्ये आय आलं त्याच्यानंतर आर आलं, आय नंतर जर आर आलं तर आयचा जो उच्चार आहे तो अ असा काढला जातो, अ. जसं की शब्द बघा, आय नंतर आर आलेला आहे म्हणजे बर्ड, ब नंतर अ आणि ड च्या वरती र, बर्ड. शर्ट, चर्फ, डर्टी, फर्म अशा प्रकारे. ठीक आहे, तर हे काय शब्द आहेत, लक्षात ठेवा. आता बघा पुढचा नियम आहे की जर शब्दामध्ये आय आणि ई आलं, तर उच्चार हा दुसऱ्या वेलांटी प्रमाणे काढला जातो. आपण मागं पण पाहिलं. ठीक आहे, काय जर आय आणि ई आलं आणि शेवटी जर आलं तर उच्चार आय असं काढला जातो, परंतु या ठिकाणी काय हे शब्दाच्या मध्ये येतं आय आणि ई, त्यावेळेस उच्चार दुसऱ्या वेलांटी प्रमाणे. जसं की बघा, फील्ड, बघा आय आणि ई आलेला आहे, उच्चार काय निघणार दुसऱ्या वेलांटी प्रमाणे, फील्ड. बिलीफ, सीज अशा प्रकारे हे काही शब्द लक्षात ठेवा. आता बघा पुढचा नियम आहे की शब्दात आय नंतर जर GHT आलं तर आईचा जो उच्चार आहे तो आय असा काढला जातो, आई. व GH सायलेंट राहतो, सायलेंट. ठीक आहे, GH काय राहतो, सायलेंट. जसं की बघा,
आय नंतर काय आलंय जीएसटी. आता हे जीएस सायलेंट राहणार आणि याचा उच्चार आय असा निघणार, जसं फाय फाय आणि ट फाईट. लाय लाईट लाईट जीएस सायलेंट. राय राय आणि ट राईट. नाय आणि ट नाईट. माय ट माइट. टाय ट टाईट. तर अशा प्रकारचे काही शब्द आहेत. बघा हे काही नियम आहेत जे आईचा उच्चार कसा काढायचा हे आपल्याला शिकवत असतात. ठीक आहे, तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही प्रॉब्लेम असेल, काही समजलं नसेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. थँक्स फॉर वॉचिंग.